पण पाहूयात सिम्पसन थ्री-एट रूल. फर्स्ट वी कॅन राईट क्वाड्रेचर फॉर्म्युला. इंटेग्रेशन x0 to xn f of x dx is equal to nh in bracket y0 plus n by 2 delta y0 plus n into 2n minus 3 divided by 12 delta square y0 plus n into n minus 2 bracket square divided by 24 delta cube y0 plus up to n plus 1 terms. क्वाड्रेचर फॉर्म्युल्याचा यूज करून आपण सिम्पसन 3/8 रूल फाइंड आउट करणार आहोत. देन पुटिंग n is equal to 3 into equation 1. Therefore the curve through the points order pair x0, y0, order pair x1, y1, order pair x2, y2 and order pair x3, y3 as a polynomial of degree 3. Therefore the difference of order greater than 3 becomes 0. वी गेट इथं काय होणार आहे, दिलेल्या पॉलिनॉमियलची डिग्री 3 असल्यामुळे त्याच्या पुढचे जरी आपण घेतले तर काय होणार आहे, ते 0च होणार आहेत. देन इक्वेशन 1 becomes for n is equal to 3 पुट करतोय आपण. देन काय मिळेल, इंटिग्रेशन x0 to x3 f of x dx is equal to 3h, यांची व्हॅल्यू 3 इन ब्रॅकेट y0 प्लस काय मिळेल 3/2 डेल्टा y0 प्लस 3 into 2 into 3 minus 3 divided by 12 delta square y0 plus 3 into 3 minus 2 bracket square divided by 24 delta cube y0 प्लसच्या टर्म काय होणार आहेत, नेक्स्टच्या 0 होणार आहेत. देन काय मिळेल नेक्स्ट 3h इंटू ब्रॅकेटमध्ये y0 प्लस 3/2 डेल्टा y0 म्हणजेच काय असतो आपला y1 मायनस y0 असतो. प्लस हे सगळं सॉल्व केल्यानंतर इथं काय मिळेल, ते 3 into 3 6 minus 3 म्हणजे 3 मिळेल आणि 3 डिवायडेड बाय 12 म्हणजे काय मिळेल 4 मिळेल, म्हणजे 3/4 मिळेल इथं 3/4. आणि डेल्टा स्क्वेअर y2 म्हणजे काय आहे, y2 मायनस 2y1 प्लस y0 प्लस आता हे सॉल्व केल्यानंतर इथं काय मिळेल 3 minus 2 म्हणजे इथं 1चा स्क्वेअर 1 मिळेल. 3/24 म्हणजे 3×8 = 24 म्हणजे 1/8 डेल्टा क्यूब y0 म्हणजेच काय मिळतो आपल्याला y3 मायनस y2 प्लस 3y1 मायनस y0 मिळतो मायनस y0. हे कंप्लीट झाले इथं. आता हे आपण सॉल्व करून घेऊयात. 3h इंटू आता y0 पाहूयात कुठं आहे. y0च्या सगळ्या टर्म मी एकत्र कलेक्ट करते. y0 परत हे काय मिळेल मायनस 3/2 y0 परत इथं प्लस 3/4 y0 आणि इथं मायनस 1/8 y0. ह्या सगळ्या y0च्या टर्म मिळाल्या इथं. हा झाला y0. आता y1 पाहूयात. y1च्या टर्म कुठं आहेत 3/2 y1 मायनस इथं काय मिळेल 3/2 परत y1 मिळेल. इथं y1 3/8 प्लस 3/8 y1 मिळेल.
3/8 y1 नेक्स्ट प्लस आता y1च्या झाल्या. आता y2च्या पाहूयात. y2 कुठं आहे? y2 इथं आहे. 3/4 y2 आणि y2 कुठं आहे? इथं मायनस 3/8 y2 आणि प्लस 1/8 y3 ह्या टर्म आहेत. आता हे आपण सॉल्व करून घेऊयात. 3h इंटू आता हे सगळं सॉल्व केल्यानंतर इथं ॲडजस्टमेंट बघूया. सगळ्यात मोठं काय आहे? 1/8 y0 आहे. 1/8 y0 म्हणजे तिथं काय करावं लागेल? 8ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच काय मिळेल? 8 y0 मायनस इथं 4ने मल्टिप्लाय करायला लागेल. 3 चौक 12 y0 इथं 2ने म्हणजे 3 दुणे 6 y0 आणि मायनस y0 डिवायडेड बाय 8 मिळेल. प्लस इथं काय करावं लागेल? 3/2 y1 3/2 y1 कॅन्सल जाईल. उरेल फक्त काय? 3/8 y1 मिळेल. आणि या दोघांमध्ये इथं काय मिळेल? प्लस 2y2 मायनस 3y2 डिवायडेड बाय 8 मिळेल. आणि प्लस 1/8 y3 मिळेल. प्लस 1/8 y3 मिळेल इज इक्वल टू 3h इंटू आता हे सगळं सॉल्व केल्यानंतर इथं हे 12 y0 आणि हे 6 y0 राहिले वजा 6 y0 आणि हे y0 म्हणजेच इथं काय मिळतं आहे? हे 12 y0 हे 6 y0 ह्या दोन्हीतले वजा केले तर 6 y0 मिळतील. वजा 6 y0 आणि हे वजा 7 y0 8 मायनस y0 म्हणजेच y0 डिवायडेड बाय 8 मिळेल. प्लस इथं काय मिळेल? 3/8 3/8 y1 प्लस आता ह्या दोघांमध्ये काय मिळेल? मायनस y2 मायनस मिळते मायनस y2 डिवायडेड बाय 8 मिळते. y2ची टर्म किती येते? एकूण टोटल आपल्याकडं y2 बघूयात. y2 इथं आहे 3/4 y2 आणि हा 1/8 y2 म्हणजे 6 y2 असेल ना इथं घेताना. हां इथं किती मिळेल? 6 y2 मिळणार आहे. 6 y2 घेतल्यामुळे इथं शिल्लक किती राहील? 3 y2 शिल्लक राहील. प्लस 3 y2 आणि प्लस 1/8 y3 म्हणजेच आपल्याला टर्म काय मिळते बघा? 3h डिवायडेड बाय 8 1/8 आपण कॉमन घेतलं तर y0 प्लस 3y1 प्लस 3y2 प्लस y3 म्हणजेच इथं टर्म कशा मिळाल्या आपल्याला? पहिल्या ह्याच्यासाठी इंटेग्रेशन x0 टू x3 f of x dx इज इक्वल टू 3h डिवायडेड बाय 8 इंटू y0 प्लस 3y1 प्लस 3y2 प्लस 3y3. Similarly we can write we get in the interval तर नेक्स्टचे जर इंटरवल आपण कन्सिडर केले तर कशा पद्धतीने आपल्याला व्हॅल्यू मिळत जातील चेक करूयात. x3 काय असेल? x6 असेल. नेक्स्ट इंटरवल काय होईल? x6 टू x9 3च्या डिफरन्सनी इंटरवल इथं फॉर्म होणार आहेत. अप टू कुठंपर्यंत असेल? इंटरवल xn -3 टू xn पर्यंत असेल. देअरफॉर काय मिळेल मग? पहिला इंटरवल आपण कन्सिडर करूयात. इंटरवल x3 टू x6 f ऑफ x dx काय मिळेल? काय मिळते? 3h/8 हा काय आहे? कॉमन मल्टिप्लाय आहे. आणि टर्म कशी मिळते? इथं कशी मिळाली होती टर्म आपल्याला? जर इंटरवल इंटेग्रेशन x0 टू x3 f ऑफ x dx असेल तर कसं मिळतोय? 3h/8 y0 प्लस 3y1 प्लस 3y2 प्लस y3 म्हणजेच काय होते?
पहिली लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट सिंगल फॉर्ममध्ये मिळतो आहे आणि मिडलच्या ज्या टर्म मिळत आहेत त्या 3च्या मल्टिपलमध्ये. मग सिमिलरली इथं कसं मिळेल, y3 प्लस 3 टाईप्स y4 प्लस 3 टाईप्स y5 प्लस y6 मिळेल. नेक्स्ट इंटरवल घेतला तर कोणता, x6 to x9 f of x dx. इथं कसं मिळेल, 3h डिवायडेड बाय 8 इंटू y6 प्लस 3y7 प्लस 3y8 प्लस y9 मिळेल. देन इन जनरल जर आपण फाइंड आउट करत गेलो तर कशा टर्म मिळतील, कशा पद्धतीने आपल्याला टर्म मिळतील आपण पाहूयात. कशा टर्म मिळत आहेत. इन जनरल इंटेग्रेशन xn-6 टू xn-3 f of x dx. तर ह्याच्यासाठी टर्म कशा मिळतील, 3h डिवायडेड बाय 8 इंटू ही टर्म मिळेल. काय मिळेल, yn-6 प्लस 3 टाईप्स काय होईल, एक एकने कमी होत जाईल. इन जनरल घेतो yn-5 प्लस 3 टाईप्स yn-4 आणि प्लस yn-3 मिळणार आहे. सिमिलरली अँड इंटरवल xn-3 टू xn f of x dx. याच्यासाठी काय मिळेल, 3h डिवायडेड बाय 8 इंटू yn-3 प्लस 3 टाईप्स yn-2 प्लस 3 टाईप्स yn-1 प्लस yn मिळेल. देअरफॉर सगळ्या टर्म पहा, इथं आपण ऑब्झर्व करूयात. सगळ्या टर्ममध्ये काय झाले पाहूयात. सगळीकडे 3h/8 कॉमन मल्टिप्लायर आहे. तर काय झालेले आहे इथं, याच्यासाठी या दोन्हीमध्ये बघूया, y3 प्लस 3y4 प्लस 3y5 प्लस y6. आता हा y6 आणि हा y6 काय होणार आहे, ॲडिशन केल्यामध्ये 2 टाईप्समध्ये येणार आहे. सिमिलरली जी इथली लास्टची आणि इथली फर्स्टची टर्म असेल ती काय होईल, 2 टाईप्समध्ये येईल. आणि मिडल टर्म काय होतील, सिंगल एकदाच आलेले आहेत. मिडल टर्म 3च्या मल्टिपलमध्ये एकदाच आलेले आहेत. एक टर्म सोडून, म्हणजे 3च्या मल्टिपलमध्ये काय होतं आहे याचे आपण ॲडिशन करूयात. देअरफॉर ॲडिंग ऑल इंटेग्रल्स काय करूयात आपण, ॲड करूयात. काय मिळते पाहूयात. ऑल दी इंटेग्रल्स वी गेट आता ॲड केल्यानंतर इंटेग्रेशन कसं मिळेल, x0 टू xn मिळेल. काय मिळेल, f of x dx इज इक्वल टू कसं मिळेल, 3h डिवायडेड बाय 8 हा तर काय आहे, कॉमन मल्टिप्लायर आहे. आणि y0ची पहिली टर्म काय होणार आहे, पहिली आणि लास्टची टर्म सिंगलच राहणार आहे. आणि मिडलच्या ज्या टर्म मिळत आहेत कशा, 3च्या डिफरन्स ते ज्या मिळणार आहेत त्या कशा मिळणार आहेत, 2च्या मल्टिपलमध्ये. आणि ऑदर ज्या मिडलच्या राहतात त्या कशामध्ये मिळणार आहेत, 3च्या मल्टिपलमध्ये. म्हणजेच कशा मिळतील, y1 प्लस y2 मिळेल. आता इथं y3 मिळेल का, नाही मिळणार आहे. तर कोण मिळेल, इथं परत y4 मिळेल. तर कोण मिळेल, परत y5 मिळेल. तर y6 मिळेल का, नाही मिळणार आहे. मग कोण मिळेल, इथं yn-1 मिळेल इन जनरल. प्लस इथं 3च्या टर्ममध्ये, आता इथं 3च्या मल्टिपलमध्ये म्हणजे कोण मिळेल, y3 y6 प्लस अप टू कुठंपर्यंत मिळेल, yn-3 पर्यंत मिळेल. आणि प्लस लास्टची टर्म काय होईल, ॲज इट इज राईट होईल, yn. हे काय मिळाला, सिम्पसन 3/8चा रूल मिळाला आपल्याला. काय मिळाला कसा बघा, फर्स्टची आणि लास्टची टर्म सिंगल मिळाली. आणि मिडलच्या ज्या 3च्या मल्टिपलमध्ये ज्या टर्म होत्या त्या काय होत्या, 3 मल्टिपलमध्ये मिळाल्या. आणि त्या सोडून उरलेल्या ज्या पण होत्या त्या पण कशा मिळाल्या, 3च्या मल्टिपलमध्ये मिळाल्या. म्हणजेच देअरफॉर काय मिळालं, इट इज सिम्पसन्स 3/8 रूल. हा आपला 3/8 रूल काय झालेला आहे, फाइंड आउट झालेला आहे. आता याच्यासाठी रिमार्क आहे काय पाहूयात.
दिस मेथड किंवा दिस रूल इज द नंबर ऑफ सब इंटरवल शूड बी टेकन एज मल्टिपल ऑफ 3. म्हणजे ह्याच्यामध्ये ज्या आपण अप्लाय टर्म ज्या काही करणार आहोत सब इंटरवलच्या त्या काय असणार आहेत, मल्टिपल बाय 3मध्ये असणार आहेत. आणि नेक्स्ट रिमार्क आहे, इन सिम्पसन 3/8 रूल द इंटरपोलेटिंग पॉलिनॉमियल इज ऑफ डिग्री किती असणार आहे, ऑब्वियसली 3 असणार आहे, कारण घेतानाच आपण किती घेतले, 3 असणार आहे. म्हणजे त्याचं इक्वेशन काय मिळेल तुम्हाला, ax³ प्लस bx² प्लस cx प्लस d इज इक्वल टू 0. हे जनरल इक्वेशन मिळेल फॉर सिम्पसन 3/8 रूलसाठी. आणि हेच द कम्प्लीट फॉर्म्युला फॉर सिम्पसन 3/8 रूल.